मुख्य उद्देश म्हणजे हा गणपती उत्सव 133 वर्षाचा गणपती उत्सव जसा प्रतिवर्षापणे होतो तसा या वर्षीही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये काही आणि गणेशोत्सव मंडळाने सुद्धा आपल्या मिरवणुका ह्या शांततेने व्यवस्थित पद्धतीने न्याव्यात असा त्यामागचा हेतू आहे। आणि म्हणून सरकारने देखील त्यांना मदत करून हा गणपती उत्सवाला जसा राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे या राज्य महोत्सवाच्या दर्जामुळे गणेशोत्सव मंडळांवर देखील एक त्यांची जबाबदारी आली आहे की आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। साधारणपणे काय काय आपल्या मागण्या होत्या महानगरपालिकेकडनं की कुठल्या कुठल्या गोष्टींची अवेलेबिलिटी हवी उत्सवाच्या वेळेत? मंडप आता रस्त्यावरचे मंडप असतात किंवा रस्त्यावर मंडप घालू नये हे आम्ही त्याला सांगतो, परंतु एक खिडकी योजनेअंतर्गत ह्या मंडळांना ज्या काही परमिशन असतात त्या मिळायला पाहिजेत। उदाहरणार्थ मंडपाची परमिशन देताना महानगरपालिका त्यांच्या मालका कोण आहे मालक त्याचा NOC आहे की नाही, महापालिकेची असेल तर महापालिकेची NOC, म्हाडाची असेल तर म्हाडाची NOC आणि शिवाय त्यांनी पोलीस खात्याची परमिशन सुद्धा आम्हाला घेऊन द्यायला पाहिजे की 12 दिवस हा गणपती उत्सव होत असताना कुठे नॉईज पोल्युशन होऊ नये आणि ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकच्या सुद्धा परमिशन या त्यांनी द्यायच्या असतात आणि त्या ट्रॅफिकच्या परमिशन आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी त्या असतात। त्या मागण्यासाठी आमचा नेहमीच त्यांचा आग्रह असतो। ठिकाणी खड्डे आहेत आणि गेल्या प्रत्येक वर्षी आम्ही महानगरपालिकेला सांगतोय की आता मोठे जे गणपती असतात ते 15 दिवस 20 दिवस आधी मंडपात नेले जातात आणि म्हणून त्या काळामध्ये केवळ गणपतीच्या 27 तारखेपासून होऊ नये तर ते 1 महिना आधीच ते गणपतीचे खड्डे ज्या मूर्त्या जातात त्याच्यातून ते खड्डे बुजवले गेले पाहिजेत असं प्रत्येक वर्षी आम्ही सांगतोय। परंतु यावर्षी 2 दिवस पाऊस हा लागल्यामुळे आणखीन मोठे खड्डे झाले आहेत आणि त्या पावसामुळे काही मंडळांचे गणपती मंडपात नेलेले आहेत आणि त्यामुळे त्या मंडपांना त्रासही झालेला आहे आणि तिथे पाणी आल्यामुळे काही आजारपण निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून महानगरपालिकेला याच्यावर उपाययोजना करून त्या आरोग्य खात्याकडून तशा परमिशन आणि तशी व्यवस्था करावी असंही आम्ही महानगरपालिकेला आणि ह्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण मुंबईसाठी एफ साऊथचे DMC सकपाळे साहेब यांना नेमणूक केलेली आहे आणि तो सगळं आम्ही त्यांच्याकडे सगळं कॉन्टॅक्ट करतो। सकपाळे म्हणून DMC एफ साऊथचे आहेत त्यांच्याकडे आम्ही या सगळ्या तक्रारी असतील। ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल कोणाशी म्हणजे ट्रॅफिक ते कुंभारे साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि पोलिसांचा म्हणून पोलिसांसाठी म्हणून आम्हाला अकबर पठाण ऑपरेशन DCP यांना दिलेलं आहे आणि तेही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात। जसं कुठे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला जर शपथपत्र मागितलं असेल हमीपत्र तर ते हमीपत्र त्यांनी काढून टाकलेलं आहे। कुठल्याही मंडळाला हमीपत्र घेत नाहीत आणि जर कुठल्या मंडळाकडे असेल तर त्यांनी महासंघाकडे आम्हाला आमच्याकडे यावं म्हणजे ते आपण काढून देऊ। धन्यवाद।